नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. DMER भरतीविषयी 2026च्या भरतीविषयी जे आहे ना, तर ते एक मोठं अपडेट आलेलं आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी पदं आहेत तर त्याचं सर्रास जे आहे तर ते शासनामार्फत खाजगीकरण चालू आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पालकांच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर हा एक प्रश्न आहे की आपण जे 10, 12, 15 वर्षाचं शिक्षण घेतलं ते ठेकेदाराच्या हाती आपला सौदा सरकारनं पद्धतशीरपणे करावा याच्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे का कशासाठी घेतलेलं आहे? या मुघली सरकारला नेमकं माज कशाचा आलेला आहे तेच कळत नाहीये. DMER ची मागच्या वर्षी भरती झाली आणि नंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हणजे हे सर्वोच्च न्यायालयाला सांगतात की आम्हाला भरती घेण्यासाठी फुरसत नाहीये, वेळ नाहीये. मागच्या वर्षी जाहिरात काढली आणि परत मग आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा आता तुम्ही थोडंसं तात्पुरती काय करा की कंत्राटी भरती घ्या. म्हणजे हा कुठला प्रकार आहे आणि काय आहे? 4100 का 4900 असे सगळे DMER चे पदं रिक्त आहेत. त्यापैकी 1900 भरलेले आहेत आतापर्यंत. बाकीची सगळी पदं सर्रास यांनी खाजगीकरणावरती आणलेली आहेत. सरळ माहिती काय आहे ती सगळी डिटेल मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपलं हे जे वोकॅब किंग नावाची जी बॅच आहे आणि हे जे पुस्तक आहे लवकर तुमच्या भेटीस येणार आहे. याचे बरेचसे व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला शूट देखील झालेले आहेत, यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जाईल. ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. सध्या PDF जे आहे तर ती तुम्हाला अवेलेबल आहे. 7000 इंग्रजीचे शब्द जे आहेत तुम्ही अगदी TCS, IBPS, MPSC, TET कुठल्याही प्रकारची एक्झाम देणार असाल तर यासाठी हे जे पुस्तक आहे तर हे अप्रतिम आहे. तर चला आता पाहूया आता हे नेमकं काय अपडेट आहे. हे जे अपडेट आलेलं आहे हे एका पत्रकाच्या माध्यमातून आलेलं आहे. 6/2/2026. आता याच्यावरती पेनाने कोणी एडिटिंग केलेली आहे का खाडाखोड केलेली आहे का काय ते काही कळत नाही. वैद्यकीय शिक्षण व आयुष जे आहे मंत्रालय त्याच्या संदर्भात आहे. आता यामध्ये विषय काय सांगितलेला आहे? वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनाच्या अधिपत्यातील संस्थांमधील वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक व वर्ग 4 संवर्गातील नियमित रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे भरण्याबाबत मागच्या वर्षी DMER ची जाहिरात आली. निकालही त्याचा मला वाटतं आणखी लागला का नाही माहीत नाही, पण यांनी परत दुसरी भरती सुरू केली आहे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मार्फत. जी ऑलरेडी पदं होती ती पदं जी आहे तर ती आता कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत भरल्या जातात. उद्देश पाहून घेऊया याचा नेमकं काय आहे निर्धारित केलेल्या अटी शर्तीचे पालन करून परिचर्या रिक्त पदे केवळ नियमित पद भरती होईपर्यंत उपलब्ध करून घेण्यास दक्षता घेण्याबाबत सर्व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय दंत होमिओपॅथी महाविद्यालय यांना संचालनालयाच्या 6/6/2025च्या पत्रकाद्वारे कळवण्यात आलेला आहे. म्हणजे जेवढे काही GMC आहेत तर तिथे जे काही रिक्त पदं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही 2025च्या या 6/6च्या पत्रकाद्वारे जे आहेत तर ते कळवण्यात आलेलं होतं. माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, अच्छा मी सर्वोच्च न्यायालय म्हटलं का अगोदर, सर्वोच्च न्यायालय नाही खंडपीठ, ठीक आहे. संभाजीनगर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ जनहित याचिका जी आहे तर ती केली होती. या तारखेला आदेशानुसार ज्या आहे या दिलेल्या आदेशानुसार तातडीने भरणे आवश्यक आहे. म्हणजे सरकार खंडपीठानं संभाजीनगरच्या बेंचनं निकाल दिला होता की रुग्णांची जी रुग्णसेवा जी आहे ना तर ती थांबली नाही पाहिजे. तुम्ही जे करतायत ना तर ते तुम्हाला पटतं नाही पटतं तो नंतरचा भाग राहिला. तुम्हाला ही पदं जे आहे तर ते भरायची तुमची मानसिकता नाही आहे, क्षमता नाही आहे का काय नाही ते वेगळा भाग राहिला. रुग्णांना तुम्ही वेठीस धरू शकत नाही म्हणून त्यासाठी तुम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून तुम्ही काय करा की कॉन्ट्रॅक्टनं जे आहे तर ती पदं भरा असा निकाल दिलेला. म्हणजे जाणून बुजून यांनी अशी परिस्थिती तयार केली की उच्च न्यायालयाला सांगावं लागलं की बाबा तुम्ही ते बाकीचं नंतर करा पण सध्याचे रुग्ण आहे त्यांच्यासाठी तुम्ही परेशानी आणखी तयार न करू. म्हणून त्यांच्यासाठी काय झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरचे दरवाजे आहेत ना तर ते यांनी अशा परिस्थितीनं बनावट परिस्थितीनं उघडलेले आहेत. भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागत आहे. संचालनाच्या अधीनस्थ संस्थांमधील गट क गट ड ची नियमित पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागत आहे. रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून ही सदर पदे परिचारिका वगळून तात्पुरत्या स्वरूपात 4/10/2024च्या शासन निर्णयान्वये मुक्त म्हणजे पुरवठाद्वारे बाह्य स्वतःद्वारे भरण्यास मान्यता दिलेली आहे. आता या 4/10/2024चा GR जो आहे तो मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे. शासनाला जर कॉन्ट्रॅक्ट मार्फत जर घ्यायचे असेल तर ह्या GRचा जो आहे तो संदर्भ दिला जातो. आता यामध्ये परत जे आहे खंड पडू नये म्हणून, ठीक आहे, रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून ही सगळी पदं जी आहेत तर ती अटी शर्तीनुसार जी आहे तर ती भरण्यात यायला पाहिजे. आता ह्या अटी शर्ती ज्या आहेत तर त्या सगळ्या आहेत, ठीक आहे. एवढ्या सगळ्या कोणत्या परिस्थितीत तात्पुरत्या मनुष्यबळाची नियमित पद भरतीला विलंब होता कामा नये
ठीक आहे, म्हणजे तात्पुरती जी आहे ना, तर हिला तर विलंब व्हायला नको. मग आता ही येणार आहे. मग आता याच्यात पदं कोणकोणती आहेत पहा. संस्थेचे नाव वगैरे महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे नाव दिलेलं आहे. मी एकंदरीत टोटल पदं किती आहेत आणि त्याचा आकडा काय आहे हे छोट्याशा याच्यात दाखवतो तुम्हाला. ही सगळी PDF जी आहे तर ती तुम्हाला मी पाठवतोच आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळूनच जाईल. पण किती पदाचा सौदा जो आहे तो ठेकेदारामार्फत केला जाणार आहे हे सांगतो. हे पहा, एकूण पदं किती आहे 4791. मी 4100 का 4900 म्हटलं होतं ना. 4791 पदं DMER काय केलेली आहे, मंजूर केलेली आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी ची. ठीक आहे, त्यापैकी 1934 भरल्या गेलेली आहेत. ठीक आहे, 1934 काय केलेली आहे, भरल्या गेलेली. हे पहा, इथं संस्थेत मंजूर पदाची संख्या, भरलेली पदं, मंजूर पदापैकी इथं रिक्त पदं आणि बाह्य स्रोतामार्फत किती पदं भरायचे हे याच्यात आहे. ठीक आहे, दुसरा कॉलम त्याच्यात आहे. म्हणजे 4197 टोटल आहे, त्यापैकी 1934 भरल्या गेलेली आहे. आणि रिक्त किती आहेत, टोटल रिक्त पदे 2857 रिक्त पद आहे. या 2857 रिक्त पदापैकी 2234 जी आहे तर ती पदे ठेकेदारामार्फत सौद्यासाठी उपलब्ध आहे. आता याचा जो ठेका जो आहे तर तो येणार आहे. ज्यावेळेस ST महामंडळाची 17,450 पदाची कंत्राटी भरती निघाली होती ना, आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ना तर त्या बाकी होत्या. मी त्यावेळेस छोटेखानी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला या मुघली सरकारच्या विरोधात. या जे खाजगीकरण चाललेलं आहे ना तर याच्या विरोधात आंदोलन म्हणा किंवा काहीतरी प्रतिक्रिया, काहीतरी दबाव टाकायला पाहिजे. त्यावेळेस विरोधी पक्षांनी जर थोडीफार किंवा शिक्षकांनी जर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली असती, जनजागृती झाली असती, थोडंसं आंदोलन चळवळ काही ना काहीतरी लोकांना समजलं असतं. शिक्षक भरती कंत्राटीवरती निघालेली आहे, 17,450 ची निघालेली आहे. प्रत्येक विभागामध्ये आज खाजगीकरण चालू आहे. भरतीच्या जागा ज्या आहेत तर ते येतात किती, 200, 300, 400, 1000च्या वरती कोणत्या विभागाची जाहिरात आली पोलीस भरती सोडून. हे सगळं जे आहे ना तर हे षडयंत्र जे आहे तर कधी ना कधी उजेडात यायला पाहिजे. तुम्ही शंड आणि जोपर्यंत आपल्यावरती येणार नाही तोपर्यंत जर राहणार, समूळ जो आहे तर तो मूर्खपणा आणि स्वतःचं भविष्य जे आहे ना तर तो डावेवर लावलेला आहे. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त हे सांगतोय की ही पदं जी आहे तर ही कंत्राटामार्फत विकल्या गेलेली आहे. जाहिरात कधी येते, काय येते आता ते पाहू. आता पुरतं एवढंच, थांबतो, भेटूया, राम राम.